आज आपण रेस्टॉरंट स्टाईल बार्बेक्यू ही रेसिपी बनवणार आहोत. तर या रेसिपीसाठी आपण प्रथम थंडगार अशी छान अशी चटणी करून घेत आहोत. आणि या चटणीसाठी इथे आपण 2 ते 3 कांड्या कोथिंबीरीच्या घेतल्या आहे, थोडासा पुदिना घेतला आहे, अद्रक आणि 2 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 1 हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि हाफ टीस्पून आपण इथे जिरे घेतले आहे, हाफ टीस्पून आपण इथे धणेपूड घालत आहोत आणि थोडंसं पाणी ॲड करून आपण याची छानपैकी अशी प्युरी तयार करून घेणार आहोत. छान अशी आपल्याला फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे, म्हणजे ही चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 वाटी दही घेऊन त्या दहीमध्ये असं चाळणीने व्यवस्थित गाळून ही चटणी त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण थोडंसं मीठ ॲड करून घेतलं आहे. तुम्ही हवं असेल तर काळं मीठ देखील यामध्ये ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर इथे आपण अगदी किंचितशी हळद आणि चाट मसाला घालून छानपैकी ही चटणी जी आहे ती एकजीव करून छानपैकी अशी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यानंतर इथे आपण सर्व भाज्या कट करून घेतल्या आहेत. टॉमॅटो, कांदा, त्यानंतर पनीर आणि कॅप्सिकम जे आहे तर ते छानपैकी समान अशा आकारामध्ये आपण कट करून घेतले आहेत. आणि त्यानंतर आपण यावरती थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर इथे आपण थोडंसं काळी मिरी पूड जे आहे तर ते हाफ टीस्पून यूज करत आहोत. आणि त्यानंतर थोडीशी हळद देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि थोडंसं अजून यामध्ये पुन्हा आपण धणेपूड हाफ टीस्पून घालून घेतला आहे. आणि लाल तिखट जे आहे तर ते आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे तर ती आपण कलरसाठी वापरत आहोत. अर्धा चमचा आपण अद्रक लसूण पेस्ट आणि अगदी थोडंसं रिफाइंड ऑइल घालून छानपैकी हे सर्व भाज्या ज्या आहेत तर त्या आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट एवढ्यासाठी करायच्या जेणेकरून आपण जी बार्बेक्यू करणार आहोत तर ते बार्बेक्यू पूर्ण ज्या आपण भाज्या यूज करत आहोत यामध्ये तर त्या भाज्या अगदी छान अशा मुरतात, त्यामध्ये पूर्ण मसाल्यांची टेस्ट छान लागते. त्यानंतर इथे एका बाउलमध्ये आपण 1 वाटी दही घेतलं आहे आणि अशा पद्धतीने स्टररच्या साहाय्याने छान असं आपण दही जे आहे दह्याच्या गुठळ्या फोडून दही एकजीव करून घेत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की आपलं दही खूप छान असं फेटलं गेलं आहे. तर या दह्यामध्ये आपण किंचितशी मीठ घालून घेणार आहोत. पुन्हा अर्धा चमचा आपण अद्रक लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर म्हणजेच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद, पुन्हा काळी मिरी आणि इथे आपण थोडंसं तंदुरी मसाला वापरला आहे. तंदुरी मसाल्याने आपलं जे बॅटर आपण हे तयार करून घेत आहोत तर त्याला छानपैकी कलर येतो, टेस्ट येते. त्यानंतर आपण कसुरी मेथी जी आहे तर ती हातावरती चोळून अगदी थोडीशी आपण यामध्ये ॲड करत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की आपलं जे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे त्याला खूप छान असा कलर आला आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या 10 मिनटं रेस्टसाठी ठेवल्या होत्या त्यावरती अगदी थोडंसं आपण मैदा मिक्स करून घेत आहोत. तर तुम्ही इथे बेसन पीठ वापरलं तरी देखील चालतं, परंतु इथे आपण मैदा वापरत आहोत. तर अशा पद्धतीने छान असं आपण मैदा कोट करून घेतला आहे सर्व भाज्यांना. आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं दहीचं तर त्या दह्यामध्ये आपण या सर्व भाज्या ज्या आहेत त्या संपूर्णपणे एकजीव करून घेणार आहोत या बॅटरमध्ये. छानपैकी जे दह्याचं बॅटर आपण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये या सर्व भाज्या आपण व्यवस्थित असं एकजीव करून मुरण्यासाठी ठेवणार आहोत. अगदी 5 मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे, जास्ती वेळ नाही ठेवायचा. त्यानंतर इथे पाहू शकता की अशा पद्धतीच्या स्टिकमध्ये तुम्ही या भाज्या ज्या आहेत तर एक एक करून छानपैकी स्टिकमध्ये तुम्ही लावून घ्यायच्या आहेत. तर या स्टिकच्या आहेत तर कोणत्याही लोकल शॉपमध्ये किंवा जे मॉल्स वगैरे असतात तर त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. तर इथे आपण ही बांबू स्टिक वापरत आहोत. जर बांबू स्टिक नाही वापरली तरी देखील चालेल, तुम्ही स्टील
मध्ये देखील ह्या स्टिक भेटतात, तर त्या देखील तुम्ही वापरल्या तरी चालतात. तर अशा पद्धतीने आपण स्टिक तयार करून घेतल्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपण शालो फ्राय करून घेणार आहोत या भाज्यांना. जशा पद्धतीने शालो फ्राय झाल्यानंतर अशा प्रकारच्या जाळी आपण गॅसवरती ठेवून घेणार आहोत आणि आपण जे स्टिक तयार करून घेतले होते त्याला आपण थोडंसं बटर लावणार आहोत. अमूल बटर खूप छान टेस्ट येत असतं, त्यामुळे मी ते अमूल बटरच वापरत आहे. आणि बटर लावल्यानंतर आपल्याला फ्लेम जी आहे तर ती लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच आपण छानपैकी आलटून